प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सुरुवातीला खऱ्या अर्थाने आपण संसारात वयस्कर होत चाललोय, कारण संसारात बुद्धी हळूहळू विसरत जाते, तशी अवस्था आपली झाली। असो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सुरुवातीला माझी अभंगाची गलबल चरणाची गडबड झाली, महाराजांनी ती सांगून दिली, त्याबद्दल खरंच त्यांचं धन्यवाद। परंतु या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला अभंग अखंड वंश परंपरेत चालत असलेली वारकरी संप्रदायाची पांडुरंगाची भक्ती आणि या भक्तीत ज्यांनी हा अभंग लिहिला ते पैठणचे थोर संत नाथ बाबा एकनाथ महाराज। या ठिकाणी भगवंताला मागणं मागतात। वास्तविक पाहिलं तर मी आज या ठिकाणी सेवेसाठी अभंग घेतला होता वेगळा, परंतु या ठिकाणी ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत माणसं पाहिली आणि म्हणलं यांच्या समोर हा अभंग बोलणं हे उचित ठरत नाही आणि गादीवरच अभंग चेंज केला, कारण अभंग घ्यायचा होता मला शरीर काळाचे भतुके नामदेवरायांचा। परंतु जे अखंड त्या ठिकाणी परमार्थ करतात त्यांच्या समोर मी परत बोलणं अधिक बोलणं उचित नव्हे, म्हणून या ठिकाणी जे नाथ महाराजांनी मागणं मागितलं तेच मी मागणं भगवंताकडे मागितलं आणि आज या ठिकाणी नाथ महाराजांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा म्हणजे माझ्याच पुरंदर तालुक्यातील हेवतपुरी हे गाव माझ्या लांबचं नाही, माझ्या मावशीचं गाव आहे, बहिणीचंही गाव आहे। आता मावशी म्हणजे तुमच्या गावचे बऱ्याच वर्ष मुख्याध्यापक म्हणून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात सेवा केली, ते माझे काका कुंभारकर काका, माझी मावशी ताई मावशी। त्याचबरोबर जिच्यामुळे मी आज या ठिकाणी आली ती आमची भगिनी सौभाग्यवती राजश्री ताई अनिल कुंभारकर। खरं पाहिलं तर ताईंनी खरं म्हणजे पिसवऱ्यातून तुमच्या गावात आल्या ताईच्या जीवनात बराच बदल झाला हे मला दिसलं खऱ्या अर्थाने, म्हणजे खूप बदल झाला। कारण आम्ही लहानपणी काकड्याला जायचो तेव्हा ताई नव्हती येत, परंतु आज या ठिकाणी तिने कीर्तनकार म्हणून मला बोलवलं आणि तिने खरंच प्रपंचाचा हे करत असताना मावशीची सेवा खूप केली। अगदी मुलगा नसला तरी चालेल, मुलाचं कर्तव्य मुलगी करते हे ते जिवंत उदाहरण तुमच्या गावचे। शेवटपर्यंत आपल्या आईची सेवा केली, आईच्या सगळ्या विधी सुद्धा तिने इतक्या छान केल्या, त्यावेळेस मला येता आलं नाही त्याबद्दल मी क्षमा, कारण मावशी आणि मी आता तुमचा भाग कसा आहे म्हणजे आपला भाग कसा आहे तुम्हाला माहिती। ज्या वेळेस मी 10वीत होते त्यावेळेस आपल्याकडे टँकरचं पाणी होतं माहिती, दुष्काळ पडला होता, रोजगार हमीची कामं मी पण केली। तुम्हाला खरं वाटलं नाही, आपल्याकडे रोजगार हमीची कामं चालू होती आणि त्यावेळेस मावशी ताईचं लग्न झालं होतं, परंतु मावशी आम्ही शेतात शेळ्या वळायला जाणं, परत शेतात काम करायला जाणं, अगदी म्हणजे तिचं लग्न झाल्यानंतर मावशी आणि माझा संबंध खूप असा जवळचा होता। त्या गेल्यावर खरं वाटलंच नाही की, कारण त्यांचा स्वभाव पण इतका सुंदर होता आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रीत्यर्थ आज या ठिकाणी तिने ही सेवा ठेवलेली आहे। प्रस्तुत अभंगात अधिक न बोलता सेवेला सुरुवात करते। प्रस्तुत अभंगात या ठिकाणी नाथ महाराज म्हणतात, देवा तू काय कर तर हे माझं मन तुझ्या चरणी लावू। मागणं मागतात वारकरी संप्रदायाप्रमाणे मागणीपर प्रकरणातील अभंग घेण्याचा नित्यनेम आपला उद्याचा आहे, परंतु तरी सुद्धा मी आज घेतला, म्हणजे मी सांगितलं ना गादीवर पटकन अभंग चेंज केला। असो या ठिकाणी नाथ महाराज मागणं मागतात देवाला की हे देवा काय कर, तुझी सेवा तर मला घडू दे, परंतु सेवा फक्त शरीराने घडून उपयोग नाही। माऊली महावैष्णव सांगतात, काया वाचे मने सर्वस्वे उदार, बाप रखुमा देवीवर पंढरीचा वारी कर। कायने वाचेने मनाने सर्वस्व मी त्या पांडुरंग परमात्म्याची वारी करेल किंवा त्याची सेवा करेल। मग नाथ महाराज या ठिकाणी भगवंताला हेच मागणं मागतात, देवा शरीराने तर माझी सेवा घडू दे, वाचे
परंतु इकडे सर्वत्र चंचल असणार कोण आहे? मन आहे. मन. हे मन इतकं चंचल आहे, इतकं चंचल आहे. आपण या ठिकाणी बसलेलो आहोत, परंतु हे पूर्ण गावभर फिरून येईल. कोण? मन बुद्धीला चालना देते, मग त्याच्यानंतर हे शारीरिक इंद्रिय कार्य करतात. मन. आता एखादा मुलगा जर अभ्यासाला बसला तर खूप छान अभ्यास करत असला, कुठला डाऊट शोधायचा म्हटलं तर तो मोबाईल घेईल. परंतु हे मन म्हणतं बाबा व्हॉट्सअपचं स्टेटस चेक कर, इंस्टाची स्टोरी चेक कर. म्हणजे मन कुठपर्यंत? अभ्यास बाजूला राहतो, 5 मिनिटाचा डाऊट 5 तासावर जातो. म्हणजे हे कोण आहे? मन आहे. मन. आता आपण इथं आलो, येताना सुद्धा बाई मला कीर्तनाला जायचे, हे काम करायचे, ते काम करायचे, ते झालं. बरं, रोजच्या जीवनातलं सांगते. ज्या वेळेस आपण रोजच्या जीवनात देवाच्या पुढे बसतो, कसे बसतो? मांडी घालूनच बसतो, परंतु शरीराने बसतो. मनाने मात्र गॅसवर ठेवलेली, शिजाय ठेवलेली भाजीकडेच मन असतं. मनाने कुठे असतो? गॅसकडे. शरीर देवासमोर आहे, परंतु मन देवासमोर नाही. मनाने असतं आज रानात काय करायचंय, बायका मिळाल्या नाही, आज रानात शेतात काय काम करायचंय, मनाने आपण तिकडे असतो. म्हणून तर या ठिकाणी सगळे संत देवाला मागणं मागताना काय म्हणतात? हे देवा, माझं मन तुझ्या चरणी लागू दे. कारण मन कसं आहे? चंचलम ही मना कृष्ण प्रमाथे बलवत्तरम तस्यां निग्रहं मन्ये वायुरिव सुदुष्करम. मन चंचल आहे, चंचल चंचल, इतकं चंचल आहे की कबीरदास याचं वर्णन करतात. मन लोभी मन लालची मन चंचल मन चोर. मन लोभी मन लालची मन चंचल मन मनाची अवस्था किंवा मनाची परिभाषा या ठिकाणी कबीरदास सांगतात. बाबा हे मन कसं आहे? पहिलं उत्तर देतात, मन लोभी आहे. आता तुम्ही म्हणाल मी इतका सात्विक आहे, माझं मन लोभी कसं असेल? अरे अनेकांचं लोभी आहे. मन लोभी आहे. मन लालची आहे. आपण म्हणू मी किती म्हणजे प्रयत्न केला, मी देवाची भक्ती करतो, परंतु माझं मन लालची नाहीये. आणि त्याहून पुढे कबीरदास सांगतात मन चंचल आहे. चंचल आहे म्हणजे वाऱ्यासारखं. जसं मगाशी कृष्ण परमात्मा अर्जुनाला इथे सांगतात चंचला मी मला कृष्ण. मन कसं आहे? चंचल आहे, वाऱ्यासारखं सैरा वैरा इकडं तिकडं धावणार आहे. आणि मग हेच कबीरदास सांगतात हे मन लोभी आहे. लोभी कसं? आता तुम्ही म्हणा लोभी कसं मन? अहो मी पण लोभीच आहे ना. इथे उभं राहिलो तरी काहीतरी असं म्हणत असते की बाबा यांनी माझ्याशी लोभी म्हणजे यांनी माझ्याशी चांगलं काहीतरी वागलं पाहिजे किंवा यांनी मला खूप छान साथ दिली पाहिजे. याच्याही पलीकडे या गावाल्यांनी मला पुन्हा बोलवलं पाहिजे. हॅलो, हे कीर्तनकाराचं सांगितलं. म्हणजे कोणीच या ठिकाणी संत नाहीये. संत ज्यांच्या सात्विक वृत्तीचा अंत नाही ते संत आहे. आम्ही संत नाहीये. संत होते
जरी आपण देवाची भक्ती करतो, पांडुरंगाची भक्ती करतो, मनाचा दोन्ही सांगते, पांडुरंगाची भक्ती करतो आणि कुठे एकदा मोबाईलला रील्स येते की बाबा आता दत्त जयंती आली, गुरुचरित्राचं पारायण करा, सर्व मनोरथ पूर्ण होईल. परमार्थात लोभ आला ना, मनाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण भक्ती करतो. मन कसं आहे? लोभी आहे. मन लोभी आहे, म्हणजे मला देवाची सेवा करायची या भावाने करत आपण नाही. मला देवाकडनं काहीतरी पाहिजे हा लोभ आपल्या मनात आहे. मन लोभी आहे, लालची. आता लालची म्हणजे कसं? लालची म्हणजे कसं? अरे बाबा तुला खायला अन्न नव्हतं, त्या भगवंताची सेवा करायला लागला, देवाने अन्नाची सोय केली, तेव्हा अन्नाची सोय झाली, परंतु आता तीर्थयात्रेसाठी गाडीची सोय कर, देवाने गाडीची सोय केली. देवा अरे गाडीची सोय झाली, परंतु माझ्या मुलांचीही सोय कर. लालची म्हणजे स्वतःवर थांबत का? अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. ज्या संसारात किंवा भक्तीत परमार्थात अपेक्षाच संपत नाही तर भगवंताकडे, ते मन लालची. मन लालची. अरे सेवा कोणासारखी करावी? सेवा संतांसारखी करावी, भगवंताची. आणि जर सेवा देशाची करायची असेल तर सेवा आमच्या सैनिकांसारखी करावी, आणि सेवा जर समाजाची करायची असेल, राज्याची करायची असेल तर सेवा करावी छत्रपती शिवरायांसारखी. अरे किती समाजासाठी एवढे किल्ले बांधले राजांनी, परंतु कुठे आपल्या पुरंदर किल्ल्यावर तरी राजांचं नाव आहे का? संभाजी आपण दिलं आता, त्यांनी स्वतःचं नाव टाकलं होतं का? नाही. आता तुमच्या गावात कोणीतरी बसायला, फक्त बसायला बस स्टॉपवर बसायला ते देतील बाकडं, पण त्याच्यात यांच्या अनुदानाने सार्वजनिक शौचालय बांधलं की हा कार्यकर्ता यांच्या अनुदानाने शौचालयावर सुद्धा आपलं नाव पाहिजे. बरं सौजन्याने, रामकृष्ण यांच्या सौजन्याने, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण फुलाची जरी मदत केली तरी त्या ठिकाणी अपेक्षा वाढती, लालसा वाढते. म्हणून संत या ठिकाणी कबीरदास म्हणतात मन लालची आहे. याचा लालसीपणा थांबा. अरे समाजाने किती जरी डोक्यावर घेतला तरी अजून मला समाजाने वर घ्यावं ही अपेक्षा असते. माऊली अपेक्षा कधीच ठेवायची नसते. जोपर्यंत तुम्ही जीवनात जर अपेक्षा ठेवत असाल तोपर्यंत तुम्हाला भगवंत कधीच दिसणार नाही. अपेक्षा विरहित परमार्थ करा, भगवंत दिसल्याशिवाय राहणार नाही. परंतु जोपर्यंत अपेक्षा आहे तोपर्यंत भगवंत आपल्याला दिसणार नाही, कारण डोळ्यासमोर फक्त अपेक्षांचीच लिस्ट असते, भगवंताच्या भक्तीची नाही. म्हणून मन लालची आहे, मन चंचल आहे. मगाशी सांगितलं इथं कीर्तनात बसलो आपण तरी घरी मन भटकून येते. मन लालची आहे आणि मन चंचल आहे आणि मन चोर आहे. आता मन चोर कसं म्हणाल? मन चोर कसं म्हणाल तर ज्या वेळेस आपण भगवंताच्या दारात जातो आणि मारुतीच्या मंदिरात शनिवारी गेलं आणि देवाचा प्रसाद म्हणून देवासमोरच केळ उचलून आणतो. प्रसाद घेतला पण उचलून घेण्याची पद्धत कोणाची आहे? चोराचीच आहे. गपचूप न विचारता आपण मारुतीला विचारतो का हे केळ घेऊ का? ते सांगतोय का? नाही बाबा हे प्रसाद आहे, गपचूप उचलून घेत. कोणीतरी देणं वेगळं आणि स्वतः घेणं वेगळं. म्हणजे मन कसं आहे? चोर आहे. मग हे मन देवा, हे मन विकाराने इतकं भरलेलं आहे, इतकं भरलेलं आहे. म्हणून काय कर, माझ्या मनाला
ते माझ्या मनाला गोविंद नित्य गोविंद गोविंद. माझ्या मनाला कशाचा छंद लागू दे? गोविंदाचा. आणि कसा? नित्य, म्हणजे याच्यात अंतर पडू देऊ नको. नित्य नेमाने त्या भगवंताचाच छंद कशाला लागू दे? मनाला. किंवा गोविंद गोविंद मनाला गलिया छंद. म्हणून प्रत्येक संत आपल्याला भगवंतापाशी नेण्यासाठी पहिलं मनाला सांगतात, हे मना तू काय कर? भगवंताच्या चरणावर. अर्जुनाचं मन असंच चंचल झालं आणि मग भगवंत त्याला सांगतात, तू मन हे मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. तू एकाग्र चित्ताने हे मन माझ्या ठिकाणी अर्पण कर. आणि म्हणून संत कबीरदास देवाला काय सांगतात? बोल राम 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 कबीरदास म्हणतात, मनवा मनवा हेची करो. हे म्हणा आपल्याला एखादं सांगेल की बाबा ह्या वर्षी शेतीत हे कर, त्याप्रमाणे मनाला कबीरदास म्हणतात, हे मना तू काय कर? हरिनामाची शेती कर. मग हा मन विचारू लागला, या शेतीला काय लागेल? पैसा न लागे, रुपया न लागे. कबीरदास म्हणतात, हे म्हणा या शेतीला पैसा न लागे, रुपया न लागे, ना लागे कमडी दमडी, ना लागे कमडी दमडी. राम 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 कबीरदास म्हणतात, बाबा रे याला पैसा लागत नाही, रुपया लागत नाही, कमडी दमडी लागत नाही, फक्त एकच मनाने काय कर? बोल राम राम राम, बोल श्याम श्याम श्याम. राम राम म्हण, श्याम श्याम म्हण. कारण याने अनेकाचा उद्धार झाला, अनेकाचा उद्धार झाला. राम 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 म्हणून वल्ल्या खोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला. राम 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 म्हणून, राम 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 म्हणून तुलसीदास झाला. राम 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 म्हणून रामदास स्वामी झाले. रामाने अनेकांचा उद्धार केला. म्हणून हे म्हणा, बोलो राम राम राम. राम नामाची खेती कर. अरे शबरीची उष्टी बोलायला फक्त नामाने खाल्ली, नामस्मरणाने शबरीची उष्टी बोलून खाल्ली. आम्ही देवा पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवला, परंतु देवा तू खात नाही रे. परंतु अरे मने नाही भाव, मने देवा मला पाव, मने नाही भाव, मने देवा मला पाव. अरे मनाचाच भाव नाही आणि देवाला म्हणतो मला पाव. देव काय बाजारचा भाजीपाला आहे? अरे नाही रे बाबा, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. अरे तो अंतरात्मा आहे. प्रत्येक जीवात देह
परमेश्वर आत्मा परमेश्वर आहे. त्या देवाला ओळखा, त्या देवाला ओळखा. परंतु आपण चुकतो कुठं? इथेच चुकतो. घरातल्या मातृदेव भव पितृदेव भव या देवाकडेच डोकवतच नाही आणि पुंडलिक काशिया कशी माय पित्याच्या गळ्याला दोरी पायरखा द्यावरी पुंडलिक काशी यात्रा. तुकोबाला याचं वर्णन करतात. या काशी तीर्थयात्रेचा काही उपयोग नाही. माय बापे केवळ काशी तेने न जावावे तीर्थात. अरे देव पाहायला गेलो आणि देवच होऊन गेलो. कारण सगळ्यात देव पाहिला. लहान लेकरू म्हणतंय बाबांच्या खांद्यावर बसलो आणि देवळात निघालो. बाबांच्या खांद्यावर बसलो आणि देव पाहायला गेलो. परंतु ज्या वेळेस मंदिरात भगवंताच्या समोर गेलो त्यावेळेस जाणवलं अरे ज्याच्या खांद्यावर बसलो तोच माझा देव होता. ज्याच्या खांद्यावर बसला तोच माझा देव होता. परंतु तो कळला नाही. म्हणून किती काशी तीर्थयात्रा करा. कबीरदास वर्णन करतात मैं तो मंदिर गया पूजा आरती की पूजा करते समय एक ख्याल गया. जिंदगी में कभी माँ बाप की सेवा की ही नहीं. सिर्फ पूजा कराने से क्या फायदा. जीवनात जर कधी आई वडिलांची सेवा केली नसेल ना तर मग ती पूजा करून काहीच उपयोग नाही. म्हणून मन भगवंताच्या चरणी लावा. मन संतांच्या संगतीत लावा. कारण तेव्हा या मनातले विकार नाहीसे होतील आणि मन शुद्ध होईल. मन शुद्ध होणं महत्वाचं आहे. बाहेर शरीर किती शुद्ध केलं तरी शरीराला किती नटवलं भगवी वस्त्र घातली आणि मनात मात्र याचा काटा काढल्याशिवाय सोडणार नाही. तेने नारायण देव. या ठिकाणी सांगतात चित्त निर्मळ करा. चित्त निर्मळ करा. चित्त तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. चित्तात सतत भगवंताचं पाहिजे. डोळ्यात भगवंताच्या रूपाचं दर्शन पाहिजे. चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध करा आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर तेने नारायण देईल भेट. आणि तेव्हा भगवंत भेट दिल्याशिवाय राहणार नाही. मग त्या ठिकाणी भगवंत पाहत नाही हा गरीब आहे की हा श्रीमंत. याच्या दारात भेदभाव नाहीये. हा ब्राह्मण आहे की शूद्र आहे याच्या दारात कुठलाच भेदभाव नाहीये. गरिबीचा नाही, जातीचा नाही, लिंगाचा नाहीये. भेद आपण मानले, भेद आपण केले. परंतु स्त्रिया
स्त्रियांनी हे करायचं नाही, हे कोणी संतांनी सांगितलं नाही, भगवंताने. अरे सर्व चराचराची निर्मिती याच्यापासूनच झाली. फक्त ज्याला त्याचं कर्तव्य निर्माण किंवा कर्तव्य करण्याचा अधिकार दिला, मग आपल्याला क्षत्रिय करण्याचा युद्ध करण्याचा अधिकार दिला, आपण क्षत्रिय मुळात त्या ठिकाणी जन्माला आलो, हा अभिमान बाळगून इतरांचा अपमान करणं हे देखील पाप आहे. हे देखील पाप आहे. घरात देवाचा महायज्ञ करायचा आणि एकीकडे गरिबांचा अपमान करायचा, ती भक्ती आपली श्रेष्ठ नाही. कारण संतांचा अपमान शूद्र आणि किंवा गरीब म्हणून ज्यांनी संतांचा अपमान केला तेच त्या ठिकाणी संतांची आरती घेतात. संतांची रामेश्वर भट्ट तुकोबरायांना अगदी कमी लेखत होते. इतकं त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा छळ मांडला की अभंगाच्या वह्या तुकोबरायांच्या इंद्रायणीत बुडवायला सांगितल्या. परंतु अभंगाच्या वह्या बुडवल्यानंतर तुकोबरायांनी 13 दिवस धरलं आणि देवाचा धावा केला. इतका धावा केला या ठिकाणी तुकोबरायांनी माझे अभंग पाण्यात बुडवले याच्यासाठी भगवंताचा धावा केला नाही, तर देवा तुझं नाव पाण्यात बुडलं. देवाचं नाव त्रेतायुगातही पाण्यात बुडलं नाही आणि कलियुगातही पाण्यात बुडलं नाही. लक्षात ठेवा, राम अवतारात सुद्धा राम नाव पाण्यात बुडलंच नाही, ते दगड तरले. आणि कलियुगात तुकोबरायांची अभंग गाथा शेवटी तुका म्हणे किंवा तुकारामांची अभंग गाथा पाण्यात बुडलीच नाही, तरली. आणि मग तेव्हा या शास्त्रज्ञांना किंवा तेव्हा या शास्त्रींना तुकोबरायांच्या अधिकाराची किंवा भक्तीची जाणीव झाली आणि तुकोबरायांना शरण आली. तुकोबरायांना एवढा रामेश्वर भट्टांच्या अंगाचा दाह झाला. तुकोबरायांच्या अभंगाच्या वह्या पाण्यात बुडवल्या, तुकोबरायांनी धरलं. परंतु ज्या वेळेस रामेश्वर भट्ट माऊलींच्या दर्शनाला निघाले त्यावेळेस त्यांच्या अंगाचा एवढा दाह झाला, दाह काही गेल्या थांबेना. अंगाला चंदन लावलं शिष्यांनी, पाण्याने थंड पाण्याने अंगावर घातली, काही केलं थांबेना. शेवटी ते कुठे गेले? माऊलींच्या दर्शनाला. आणि माऊलींच्या दर्शनाला गेल्यानंतर माऊलींनी सांगितलं, मला शरण न येता ज्यांना तुम्ही त्रास दिला त्यांना शरण जा, आपोआप तुमच्या अंगाचा दाह थांबेल. आणि मग रामेश्वर भट्टांना आपण केलेल्या कर्माची जाणीव झाली आणि तुकोबरायांना शरण आले. आणि मग तेच रामेश्वर भट्ट काय म्हणतात? विष्णू नाही तुझ्या तुकोबर आहे आणि विष्णू वेगळे नाही. ज्यावेळेस तुकोबरांनी धरलं 13 दिवस काही खाल्लं नाही, ज्यावेळेस आपलं लेकरू एक दिवस नाही एक काळ म्हणजे सकाळी नाही जेवलं तर दुपारी आईच्या जीवाला चैन पडत नाही, त्याप्रमाणे आपला भक्त 13 दिवस धरून बसलेला आहे की माझं नाव इंद्रायणीत बुडलं. आदिशक्ती इंद्रायणी माता त्या ठिकाणी अभंगाच्या भयावर घेऊन आणि तरायला लागला आणि पांडुरंगाने तुकोबरायांना दर्शन दिलं, उठवलं आणि त्यावेळेस तुकोबराय भगवंताला काय म्हणतात, आता कुठे राहावे मन Oh
भगवंताला देवा हे मन कुठेच धाव घेणार नाही, कारण बाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद, खूप आनंद झाला, तुमचं दर्शन झालं आणि तुमच्या भक्तीला तारलं, तुमच्या नावाला तरलं, नाव तरलं पाण्यात, खूप आनंद झाला. आणि म्हणून सकल संत देवांना वेळोवेळी विनवण्या करतात, कारण हे देखील कसे आहेत, संसारात आहेत, संसारात आहेत, संसार सोडलेला नाही, संसार सोडलेला नाही, फक्त ज्या संसाराला आपण संसाराचं नाव दिले त्या ठिकाणी त्यांना हे संसार म्हणत नाही. संसाराच्या अनेक परिभाषा आहेत, परंतु या ठिकाणी संसारात असताना हे मन विकारांकडे धाव घेतं, म्हणून संत वेळोवेळी भगवंताला प्रार्थना करतात की माझं मन कुठं लागू दे, अभंगाने देवा माझे मन सारखंच पाहत असते, मग तिला इतरत्र काही सुचत नाही आणि मग सारखं त्याच्याकडेच पाहिलं तर अहंकार निर्माण होतो. बाई माझं बाळ लय देखणं, माझं बाळ लय देखणं, आणि मग सारखा ते त्याला पीठ लावते, काळा पीठ लावते किंवा दृष्ट काढते.
काय म्हणणं, बाळाच्या स्वरूपाकडे पाहते, पायाकडे पाहत नाही. ज्या वेळेस आणि आपला भगवंत कसा आहे, सावळा सुकुमार मदनाचा पुतळा रवी शिंगडा लोपलिया. ते सावळ रूप कसं आहे, राज सुकुमार मदनाचा पुतळा. इतकं सुंदर रूप आहे, इतकं सुंदर. कोकणातल्या गवळणी काय म्हणतात आता कलेच्या कीर्तनाला, मै फुली घर जाने बाबू वेचन आहे हार. कारण जिकडे पाहावं तिकडे गोविंदाचं ते स्वरूपाचं दिसतंय. देवाचं मुख इतकं सुंदर मुख, इतकं सुंदर मुख की जिकडे पाहावे तिकडे जिकडे तिकडे भगवंताचं स्वरूप दिसतंय, सुंदर स्वरूप. नाचले मायाचा पढाव वाढू जिकडे पाहिले चतुर्भुज गोपाळ. कोणाला ओळावं भान हरपून गेल्या. काय पाहिलं, मी काय चाललंय तर सौंदर्याची व्याख्या स्वरूप. संतांनी चरणाजवळ मन का लावायला सांगितलंय, का तर देवा तुझ्या मुखाकडे जर हे मन लागलं तर या मनाला परत अहंकार नावाचा विकार लागेल. आणि अहंकार आला तर मग त्या ठिकाणी अहंकाराचा नाश केल्याशिवाय भगवंत राहत नाही. म्हणून देवा हे मन कुठे लागू दे, तुझ्या चरणाजवळ. एकदा हे मन चरणाजवळ लागलं की मग त्याला तुझ्या भक्तीशिवाय काहीच दिसणार नाही. आणि म्हणून मस्तक हे पायावर, भगवंताच्या पायावर काय ठेवतात, मस्तक ठेवतात. चेहरा पाहतात परंतु मस्तक कुठे आहे, पायावर आहे. म्हणून सकल संत देवाला म्हणतात, देवा माझं मन, नाथ महाराज म्हणतात कुठे लागू दे, तुझ्या चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. आता चरणावर काय लागावं असं संत म्हणतात हे सांगितलं. पुढच्या चरणात पुढच्या ओळीत नाथ महाराज म्हणतात, काही ठिकाणी संसार बंधनी आलंय आणि काही ठिकाणी संसार व्यसनी. संसार बंधनी पडो नदी. आता या ठिकाणी संसारात, मग संसार वाईट आहे का? अरे आजच्या युगात, कलियुगात संसार करून जो परमार्थ, संन्यास घेऊन परमार्थ केला द्वापार युगात, कृतयुगात, त्रेतायुगात. परंतु कलियुगात संसार करून परमार्थ केला आणि ते देवाच्या जागेला प्राप्त झाला. आता कोण, तुम्ही म्हणाल संसार करून पुढे परमार्थ होतो का? आपल्या चुकतंय कुठे सांगू का? आपलं चुकतंय कुठं? आपण संसार करतोय, परमार्थही करतोय, परंतु शरीराने परमार्थ करतोय आणि मनाने संसार करतोय. आता शरीराने परमार्थ आणि मनाने संसार म्हणजे कसं? मी सुरुवातीलाच सांगितलं, देवासमोर बसले
तरी संसाराच्या गोष्टी मनात आहेत. मग आपण संसार करतोय का मनाने? मनाने काय करतोय? परमार्थ करतोय का नाही? मनाने काय करतोय? संसार. बाई आज काय खुरपायचंय, कशाचा तोडा आहे, कोणाच्या इथं जायचंय, काय करायचंय, संध्याकाळी भाजीला काय करायचंय, आज चंपाषष्ठी आहे, मग नैवेद्य किती वाजता करायचे, तळी भरायची. आणि तळी भरत असताना सुद्धा गॅसवर जर काही ठेवलं तरी मग तिकडे आपलं लक्षात नाही. आपण काय करतो? देवपूजेला जरी बाई बसली तरी पहिली मिसरी लावूनच बसते. मिसरी लावूनच बसते. बसतात मिसरी लावणारे बसतात की नाही? मिसरी काय आहे? व्यसन आहे. आणि मग अनेक व्यसने पडवली नाथ महाराज पुढे म्हणून संसार अनेक. मग संसारात परमार्थ आपण काय नाही आता सांगितलं. आपण मनाने परमार्थ करायचा आणि शरीराने संसार करायचा. शरीराने बंडी जरी घातत असल्या, गवऱ्या जरी थापत असलो तरी उत्तर प्रदेशातील संत कबीरदास जनाबाईंच्या गवऱ्याचा विठ्ठल 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 ऐकण्यासाठी महाराष्ट्रात आले का? जनाबाई सुद्धा कामामध्ये काम काही म्हणा, काम करत असताना राम नाम म्हणायचं. काम करत असताना बाई हिला असं करायचं नाही. कारण आपण काय करतो? काम करत असताना मुखाने कोणाला वाईट बोलू नका. कबीरदास ज्यावेळेस संत जनाबाईंच्या गौऱ्यावरून भांडण चालला होता, जनाबाई गौऱ्या थापताना विठ्ठल 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 नामस्मरण करायचे. मग त्या गौऱ्यांना सुद्धा विठ्ठल नामस्मरणाचा इतका त्या ठिकाणी छंद झाला की त्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल स्वरूप जातात. ज्यावेळेस जनाबाईच्या आणि त्या शेजारणीच्या गौऱ्यांवरून भांडण चालले आणि कबीरदास जनाबाईची ख्याती ऐकून त्या ठिकाणी पंढरपुरात आले. पंढरपुरात आल्यानंतर पाहिलं संत जनाबाई तर खूप भांडतात की बाई ह्या गौऱ्या माझ्या आहेत, ह्या गौऱ्या माझ्या आहेत. मग कबीरदास म्हणतात हे कसं? आणि जी भांडतायत त्यांना कबीरदास म्हणतात अरे बाबा कशाला भांडता? शिव्या गाड्या करणाऱ्यांना कबीरदास म्हणतात राम भजन मोदिया कमल मुख राम भजन मोदिया. देवाने सुंदर मुख कशाला दिलेला आहे? राम भजन करण्यासाठी. परंतु आपण काय केलं? खाया पिया सुख से सोया नाहत माना खोया. खाल्लं पिल्लं आणि झोपलो. या मुखाचा त्याचं नामस्मरण करण्यासाठी उपयोग केला नाही. मग जनाबाईंची भांडणं चालत असताना नामदेवरायांपर्यंत गेले. नामदेवरायांना संत कबीरदास म्हणतात मी ख्याती ऐकून आलो पण जनाबाई खूप भांडतात. मग नामदेवराय म्हणले असं होणार नाही, कारण संत जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल आहेत. मग हे कसं? मग नामदेवराय म्हणतात यांच्या विठ्ठल गौऱ्या जर ओळखायचं असेल ना तर मग काय करावं लागेल? जनाबाईंना विचारतात कबीरदास आता काय करावं? मग न्याय निवडा करण्यासाठी कबीरदास जनाबाईंना विचारतात आता काय करावं? संत जनाबाई सांगतात ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ना ती गौरी माझी. आणि तसंच झालं. गौरीतून विठ्ठल 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 आवाज आला आणि ती गौरी जनाबाईची. म्हणजे मनात काय होतं? विठ्ठल होता. विठ्ठल होता. हाताने जरी काम करत असली, आता नामदेवराय सुद्धा परमार्थही करायचे, संसारही करायचे. तुकोबराय मात्र कोणी म्हणत तुकोबरायांनी संसार का सोडला? सोडला नाही. जग हे सुखाचे दिल्या घेतल्याचे लोक परमार्थ करून देणार आणि भगवंताचं नामस्मरण एकाग्र चित्तेने करायचंय. त्यांना अजिबात नेते नकोय. समाजात करून पाहिलं देवघ्या कोणी आयता आला गुरुपासून खूप लोकांना जागा केले. लोक काही जागे होय ना हातात टाळ घेतला, विना घेतला आणि भंडारा डोंगर, मामचंद्र डोंगर, कोराडा डोंगर गेले आणि आत्मपरीक्षण केलं आणि स्वतःला भगवंताच्या मी इतकं विलीन केलं की त्याचं नामस्मरण इतकं अंतर्मनातून ते करत होते की किती व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या भक्तीत व्यत्यय आला नाही. नाथ महाराजांचं चरित्र सुद्धा तसंच झालं. नाथ महाराजांना राग हा येतच नव्हता. मग किती वेळा थुंकावं? 100 वेळा थुकलं, 108 वेळा थुकलं तरी नाथ महाराज पुन्हा आंघोळ करून आले, पुन्हा आंघोळ करून आले. राग आला नाही. म्हणजे संतांच्या बुद्धीत विकारांना जागा नव्हती. आणि म्हणून
संसार करत असताना यांनी परमार्थ केला. मग संसार वाईट आहे असं नाही, परंतु संसाराच्या अंगी अवघीचं व्यसन हे का म्हणतात संत? कारण आपण संसारात विकारांना जास्त महत्व देतो. विकारांना काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर, कोणाचा लोभ तर करूच नका. जे तुम्हाला तुमच्या वाट्यात आहे, जे तुमच्या प्रारब्धात आहे, जे तुमच्या नशिबात आहे हे तुम्हाला मिळणारच आहे. आणि जे नाही आहे तुम्ही किती डोकं फोडलं तरी मिळणार नाही. परंतु तरी सुद्धा लोभ करता परिणाम स्वरूप कर्म वाईट होते. लोभ आणि तिरस्कार, इतरांचा तिरस्कार. साधा आम्ही भजनात गेलो, कुणी धावलं तरी मग आपण त्याच्या अधिक पटीने तिरस्कार करतो. कोणी उंच पदाला गेलं तरी त्याचा तिरस्कार करतो. तिरस्कार करू नका. संतांनी या विकारांना बाजूला घातलं. आणि मग मौली महावैष्णव म्हणतात अवघाची संसार अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाचे हा संसार सुखाचा करीन. हे विश्वची माझे घर या सर्वांना सुखी केलंच की. जे माऊलींची ज्ञानेश्वरी आचरणात आणतात ना ते सुखीच आहेत. म्हणून संसार अनेक आहे. या विश्वाला देखील संसार म्हणलेला आहे. पती पत्नीचा आहे तो देखील संसार आहे. आणि काम, क्रोध, लोभ या विकारांना देखील संसार म्हणलेला आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात की हे ज्या संसारात विकार आहेत त्याच्यात मला अडकू देऊ नको. संसार बंधनी पडवलेली, त्याच्यात अडकू देऊ नको. आता माझं कार्य संपलं. आता तुम्हाला सांगते संसार बंधन. पूर्वी काय होतं, राजाचं जर कार्य असेल, राजाला वाटलं, आता दशरथ राजांचं आपण सगळ्यांना चरित्र माहिती आहे, आपली धाडी पिकली की आपण काय करायचं, वानप्रस्थ घ्यायचं, आश्रम घ्यायचं. परंतु आता 80-90 वर्षाचं म्हातारं झालं तरी त्याला संसार सुटत नाही. बाई मी टोपल्या, अगं कशाला बाई, तिच्या सुखाने आलाय तिला येऊ दे, परंतु संसार सुटत नाही. मग याच्यात मला अडकू देऊ नको. कारण इथे काय आहे, विकार आहे, द्वेष आहे, राग आहे. या संसारात मला अडकू देऊ नको. म्हणून संसार बंधनी पडवलेली. मग याला मार्ग काय, तर नामस्मरण घडो. दुसऱ्या चरणात संत सांगतात नामस्मरण घडो, संत समागम. काय करू, मला नामस्मरण घडू दे, भगवंताचं सतत नामस्मरण घडू दे आणि संतांची संगती मिळते. माऊली जीवनात संगत चांगली मिळायला खूप नशीब लागतं. कारण संगतीने देह घडतो. खरंच संगतीने देह घडतो. जर संगत चांगल्याची लागली तर जीवन घडल्याशिवाय राहत नाही, परंतु संगत वाईट लागली तर जीवन बिघडल्याशिवाय राहत नाही. संतांच्या संगतीने जीवनाचा उद्धार होतो. म्हणून संगत संत नक्की करणे, संगत संत नक्की जीवन का मुझे सार्थक करणे, संगत संतांची. संतांची संगती घडू दे, परंतु या संतांच्या संगतीने काय घडू दे, अभंगाचं तिसरं चरण.
मला महाराजांचा अनुभव आहे. श्राद्धाचं जरी कीर्तन असलं तरी एक वाजल्याशिवाय राहत नाही. ती माणसांना म्हणायला लागतं व्हायचं बरं का आता फुलं व्हायचं. कारण माझा स्वभाव चारी चरण संपल्याशिवाय मी काय कीर्तन सोडित नाही. आणि असे गायक असले तर आपला वेळ झाल्याशिवाय राहत नाही. असो तिसऱ्या चरणाचं नाथ महाराज म्हणतात, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा रे सिद्धी. आता पायी तीर्थयात्रा, पायाने तीर्थयात्रा. माऊली देवाने संपूर्ण जीवाची रचना आडवी केलेली आहे. मानवी शरीराची रचना उभी केलेली आहे. तिने इंद्रिय हात पाय कान डोळा बोला या मुख वचन जेणे तू जोडीसी नारायण नाते जीवपण भवावे. भगवंताला जोडण्यासाठी या शरीराची रचना केली. मग हाताने टाळी वाजवावी, मुखाने नामस्मरण करावं, डोळ्याने त्या भगवंताचं स्वरूप पाहावं. आणि नाथ महाराज म्हणतात, पायी तीर्थयात्रा, पायाने तीर्थयात्रा घडली. मग तुम्ही म्हणाल कुठल्या देवाची? आता अनेक देवाच्या तीर्थयात्रा निघतात. पहिला म्हणजे आम्ही लहानपणी होतो तर जास्तीत जास्त आपली पंढरीची वारी असायची आणि मल्हारीची वारी असायची. परंतु आता नर्मदा परिक्रमा निघाली, तीर्थयात्रा. पूर्वी कोणीतरी करायचं, परंतु अनेक तीर्थयात्रा निघाल्या. पायी तीर्थयात्रा, कोण काशी तीर्थयात्रा करताय, कोण अष्टविनायकची तीर्थयात्रा. म्हणजे तुम्हाला ज्याच्यात आवड आहे, ज्याला भगवंताची आवड आहे त्याची तीर्थ. कोणी अक्कलकोट स्वामींची तीर्थयात्रा करताय, कोणी दत्त महाराजांची तीर्थयात्रा. कशाची तीर्थयात्रा करा, परंतु पायी तीर्थयात्रा. ज्या भगवंताने हे पाय दिलेले आहेत ना, हे पाय त्याच्या तीर्थयात्रेसाठी थोडेसे घालवा. दिवसभर जरी आपण संसाराचं केलं, 24 तासातले 8 तास आपण झोपतो, 24 तासातले 8 तास बाकीचा संसार करतो. परंतु याच्यातले फक्त 1 तास भगवंताकडे द्या आपल्या जीवनाचं सार्थक. परंतु ते कसं? मनाने. आपला अभंग त्याच्यावर चाललेला आहे. मनाने फक्त तो 1 तास भगवंतासाठी द्या. आणि याच्यातून संसाराचं खूप केलं, आठवडाभर संसार केला. आता एक दिवस पायी तीर्थयात्रा किंवा वर्षभर केलं, महिनाभर पायी तीर्थयात्रा. पांडुरंगाची काया वाचा मने सर्व सुंदर, बापरत्मादेवर पंढरीची वारी करा. म्हणून तर ही पंढरीची वारी नित्याने आहे. तुकोबरा म्हणतात, पंढरीची वारी, पंढरीची वारी.
ऐकन करी तीर्थव्रत व्रत एकादशी करी लोकवाशी. पंढरीची वारी काय आहे? माझ्या आठवे पूर्वज विश्वंभर बाबा तेव्हापासूनची परंपरा आहे. नामदेव रायांची सुद्धा नरसीबाहुलीपासून पंढरपूरपर्यंत पंढरीच्या वारीची परंपरा होती. परंतु ज्या वेळेस दामाजी शेठला वाटलं आता वारी करण्यापेक्षा तिथेच जाऊन देवाची सेवा करावी म्हणून त्यांनी नरसीबाहुली सोडलं. कोटी पुत्र नव्हता, एकच कन्या होती. नरसीबाहुली सोडला आणि पंढरपूरला येऊन आपलं वास्तव्य केलं आणि भगवंताची नित्य नेमाने सेवा करू लागले. माऊली, ज्या वेळेस भगवंताची सेवा आपल्याकडनं घडते ना ती तुमच्याकडनं, मी म्हणेन मी कीर्तन करते, माझं आत्ताच नाहीये. खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची, सर्व करता धरता तोच आहे, तो करून घेतो. मी कोण सांगणार? मी काहीच करत नाही, तोच करून घेतो आणि तोच बोलवतो. करता करविता सर्व तोच आहे. मग कोणी म्हणाल बाबा रे हे माझं, मी खूप भक्ती केली, देव मला प्रसन्न झाला, कीर्तनाच्या गादीवर उभी झाले. संत तुकोबर सकल संत म्हणतात, नामदेवराय म्हणतात, मी खूप देवाची भक्ती केली आणि म्हणून देव मला प्रसन्न झालेला आहे, म्हणून देव माझ्या हातचं खातो का? असं नाही. अनेक जन्मीचं फळ आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. खूप जन्मोजन्मीचं पुण्य आहे आणि तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली की संतांच्या घरी मला जन्माला घातलं. या वारीचं माझ्या जीवनातील उदाहरण सांगते. आमच्या घरी कोणी कीर्तनकार नव्हता, कोणी माळकरी नव्हतं, आता ताईला माहिती. परंतु माझ्या वडिलांची वारी चालायची म्हणून या वारीची पुण्यही आहे. वारीची पुण्यही आहे की तो देव पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम, या पायीच्या वारीची एवढी माती आहे की देव आपल्याला कुठल्या पदावर नेऊन ठेवी सांगता येत नाही. पंढरीची वारी, वारकरी पंढरीची वारी करतात. नाचत गाव त्यांच्या गावा, देव नाचत गाव त्यांच्या गावा. आणि जे देवी भक्त आहेत ती देवीची वारी करतात. देवीची वारी करतात. मग त्या ठिकाणी वारकरी हातात टाळ घेतात, विना घेतात, भगवा पताका घेतात. परंतु जे देवीचे भक्त आहेत ते आईचा जोगवा म्हणतात. आईचा जोगवा
हा आईचा जोगवा. म्हणजे ही कोणाची वारी आहे? देवीची वारी करताना देवी भक्त आईचा जोगवा म्हणतात. आणि आज ज्यांचा उत्सव आहे त्यांची वारी देखील आपले भक्त करतात. मल्हारीची वारी माझ्या मला म्हणजे पायी तीर्थयात्रा. तुम्ही रविवारी पूर्वी आपले होते पूर्वज पाणी घालायला खंडोबाला त्या ठिकाणी त्या शिवलिंगावर जुन्या गडावर चालत जात होते दर रविवारी. आपले पूर्वज होते. म्हणजे या ठिकाणी जे खंडोबाचे भक्त आहेत ते खंडोबाची वारी करतात. मग कुठल्याही देवाची करा परंतु पायी तीर्थयात्रा. नाथ महाराज म्हणतात जेव्हा आमची जी तीर्थयात्रेची ही परंपरा आहे ना, जो नित्यनेम आहे ना, तो अखंड चालू राहतो. हाची माझा नेम सिद्धी. हा माझा नेम काय कर सिद्धीला नाही. सिद्धीला नाही म्हणजे तिथपर्यंत शेवटपर्यंत माझा नेम पोहोचतो. माऊली भगवंताची वारी ज्या वेळेस तुकोबरायांची चुकली ना त्यावेळेस तुकोबरायांचे आठवे पूर्वज विश्वंभर बाबा त्यांची माता त्या ठिकाणी हिने विश्वंभर बाबांना त्या ठिकाणी वारीची परंपरा चालू करून दिली. आपले दैवत आहेत. मग विश्वंभर बाबांना 2 मुलं झाली हरी आणि शंकर. मग हे दोन्ही सैन्यात भरती झाले आणि मग कालांतराने यांची वारी थांबली. परंतु विश्वंभर बाबा ज्या वेळेस थकले वारी थांबली त्यावेळेस विश्वंभर बाबा एवढे अस्ताव्यस्त झाले जेव्हा ज्याप्रमाणे तुकोबराय म्हणतात जे पंढरपूरला वारकरी जातात ना त्यांना निरोप सांगतात की माझ्या पांडुरंगाला निरोप द्या. तुमचा भक्त तुमची वाट पाहतोय. आता माझं शरीर थकलं तेव्हा मी तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही रे. तेव्हा काहीतरी कर आणि मला भेट दे. तुकोबराय वर्णन करतात येतियासी पुसे जातिया तारी हो. काय करा पंढरपुरी आहे माझा मायबाप. विठवाई विठरावरी कर ठेवली साक्षात भगवंत भेटायला आले. परंतु विश्वंभर बाबांच्या स्वप्नाचा दृष्टांत